नमस्कार मित्रांनो. तुम्हाला जो वरती फोटो दिसतोय का, तो जर तुम्हाला माहिती आहे की ChatGPT किंवा एआय ही जी गोष्ट जर शेतकऱ्यांना जर माहिती असेल, तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. जे वरती जे दिसत आहेत ते सॅम अल्टमॅन आहेत, जे की ChatGPTचे को फाउंडर आहेत आणि त्यांनी एक डोमेन सध्या विकत घेतले 126 करोडला. 126 करोडला डोमेन घेतले chat.com. हे जे डोमेन घेतले ते विकत घेतले आणि हे डोमेन होते एका इंडियन माणसाकडे ज्याचं नाव शाह आहे, जे की HubSpotचे फाउंडर आहेत. आता त्यांनी हे डोमेन कधी रजिस्टर्ड केलं असेल, हे विचार करण्याची गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, की तेव्हाचा अ, त्यांना 1996 मध्ये त्यांनी डोमेन रजिस्टर्ड केलं होतं chat.com. त्यांना तेव्हा कळालं की येणाऱ्या फ्युचरमध्ये ह्याची किती डिमांड वाढेल. जेव्हा .com हा ट्रेंड चालायला लागला, जेव्हा इंटरनेट आलं, तेव्हापासून त्यांची थिंकिंग ह्या लेव्हलला होती, की 2024 मध्ये त्यांना माहिती नसेल, की हा डोमेन 126 करोडला विकला जाईल. ही ज्या महागड्या डोमेनमधली जी न्यूज आहे ना, सगळे डोमेन महागडे विकले जातात ना मोठमोठे, तर त्यामधली ही सगळ्यात मोठी डील आहे. ह्याच्या आधीही डोमेन विकले गेले, पण ही डील पाहताना मराठी माणूस कुठं कमी पडतोय, की येणारे जे डोमेन असतील, की डोमेनमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे. एक डोमेन कितीला भेटतं? पण ते कंटिन्यू किंवा जे फ्युचर माहीत असतं ना, तर तो माइंडसेटवाला माणूस लक्षात घेऊ शकतो. आता ही गोष्ट आपण शेतकरी पेजेसवरती मी का बोलतोय, ह्याच्यावरती लक्षात घ्या. आता शेतकरी आपलं एक डोमेन आहे शेतकरी-बिझनेस.com. हे डोमेन घेऊन जो पुढे त्याच्यावरती काम करतो किंवा जेव्हा तुमचा डोमेन जर एका ब्रँडला रिलेट करत असेल, तर त्या ब्रँडला जर तुम्हाला तुमच्या डोमेनची गरज पडली, तर तेव्हा ब्रँड तो तुमच्या डोमेनवरती बीड लावतो. एक सट्टा लावतो, की मला हे ह्या लेव्हलला हे डोमेन घेण्यासाठी जेव्हा ब्रँडला आतुरतेने वाट बघतो ना, तर तेव्हा तुम्ही ॲज अ एक डोमेन ओनर तुम्ही त्यांना डिमांड करू शकता. आता एक रिसेंटली आत्ताची एक न्यूज आहे, की जिओ स्टारचं एक डोमेन एका मुलाने घेऊन ठेवलं होतं. आणि तो मे बी मला वाटतं न्यूयॉर्कमध्ये शिकायला आहे, स्कॉलरशिपला आहे. स्कॉलरशिपवरती शिकायला गेलेला आहे आणि तिथली काहीतरी फीस होती आणि आत्ता बघितलं एक सगळ्यांनी बघितलं की जिओचं आणि हॉटस्टारचं एक कंबाईन झाले, जे ॲक्वायर केले हॉटस्टारला जिओने. तर तेव्हा त्या डोमेनची त्यांना गरज पडते ना आता, JioHotstar.com. तर ही डोमेन त्याच्याकडे आहे, तर त्यांनी डिमांड केली की माझी एवढी स्कॉलरशिपची फी भरा. ते ऑलमोस्ट कॉलेजची जी की स्कॉलरशिपची त्याची फी आहे, 3 वर्षाचा काहीतरी कोर्स आहे. त्याची 18 ते 20 लाख रुपये टोटल खर्च येतो. ते फी वगैरे सगळं सगळं पकडून 18 ते 20 लाख रुपये त्याची तो डिमांड करतोय. त्यालाही नाही माहिती की 18 ते 20 लाख रुपये खूप कमी डिमांड करतोय. पण हे ज्याचा माइंडसेट काम करतो ना, तर तो राईट ओळखतो. म्हणून .com जे इंटरनेट किंवा डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड ज्याही इन्फॉर्मेशन असतील ना, त्या इथे आम्ही शेअर करणार आहोत इथून पुढे. ही आयडिया तुम्हाला कशी वाटते, त्यासाठी मी न्यूज शेअर करतोय. त्या ज्या रेग्युलरच्या आयडिया आहेत, डिजिटल मार्केटिंगचा यूज करून शेतकऱ्यांनी कसं पुढे जायचं, काय करायचं, व्यवस्थित सगळी डिटेल तुम्हाला इथे भेटत जाईल. तर अशाच माहितीसाठी शेतकरी-बिझनेस.com वरती व्हिजिट करा आणि Facebook पेजलाही फॉलो करायला विसरू नका. आणि Instagram पेजवरती सगळ्यात चांगल्या ज्या स्टॅटिक्स पोस्टमध्ये व्हॅल्युएबल कंटेंट असतो, जो की खरंच शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडतोय, तोही आम्ही तिथे पोस्ट करत होतो. तर आम्हाला शेतकरी बिझनेसला तुम्ही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही फॉलो करू शकता. तिथे आम्ही सगळीकडे अवेलेबल आहेत. इव्हन थ्रेड्सवरती पण अवेलेबल आहेत. आमचं WhatsApp चॅनल पण आहे, ग्रुप पण आहे, सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जिथेही काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा. माहिती कमेंट करून सांगू शकता किंवा DM करू शकता. तर अशाच माहितीसाठी शेतकरी बिझनेसला फॉलो करायला विसरू नका. आणि हीच तुम्हाला न्यूज कशी वाटली, यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असाच रिस्पॉन्स देत जा. धन्यवाद.